स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीन अस्सल प्रोटीन. MDH. मी दिल्लीत असलो तरी आणि मुंबईत असलो तरी चर्चा. दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर, तर मी महाराष्ट्रातच, महाराष्ट्राची माझ्यावर जबाबदारी असल्याचं वक्तव्य. भरत गोगावलेंचा वनवास अखेर संपला. पालकमंत्री पदाची माळ भरत गोगावलेंच्या गळ्यात. पालकमंत्री पदाची जबाबदारी म्हणजे जनतेच्या सेवेची दुसरी संधी, गोगावलेंची प्रतिक्रिया. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला. पालकमंत्री पदाची धुरा जळगावच्या गिरीश महाजनांकडे. स्थानिक 3 मंत्र्यांना डावलल्याची चर्चा. साताऱ्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत ठिणगी. भाजपचे शिवेंद्रसिंहराजे साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची मागणी. मी केलेल्या विधानाबाबत मला पश्चाताप. पुन्हा असं विधान केल्यास भर चौकात फाशी द्या. झी 24 तासच्या माध्यमातून नवनाथ वाघमारेंची भूमिका. झी 24 तासवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीची इनसाइड स्टोरी. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत सुप्रिया सुळेंना सवाल. सभागृहात जसं लढतोय तसंच रस्त्यावरही लढायचं, सुळेंचे जिल्हाध्यक्षांना निर्देश. नाशिकमधील खड्ड्यांवरून शिवसेना UBT आक्रमक. मनमानी केल्यास महापालिकेचं गेट तोडून आत घुसू, संजय राऊतांचा प्रशासनाला इशारा. तर गिरीश महाजन यांचाही संजय राऊतांवर पलटवार. नांदेड शहरातील श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियमची दुरवस्था. कोट्यवधी खर्चूनही स्टेडियम अत्यंत दयनीय अवस्थेत. स्टेडियमवर दारूच्या बाटल्यांचा खर्च. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला आता घ्यायचा आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार या चर्चांना आता खुद्द फडणवीसांनीच पूर्ण विराम दिलाय. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर या चर्चांना पुन्हा हवा मिळाली. मात्र आपण महाराष्ट्रातच आहोत आणि राज्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. विरोधकांवर निशाणा साधताना काही रिकाम टेकडे पतंग उडवत असतात अशी टीकाही त्यांनी केली आहे. दरम्यान दिल्ली भेटीत राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा झाली. उत्तन विरार कॉरिडॉर, मेट्रो आणि नदीजोड प्रकल्पांबाबत फडणवीसांनी मोदींसोबत चर्चा केली. त्यामुळे दिल्लीच्या चर्चांना पूर्णविराम देतानाच फडणवीसांनी विकास कामांचा अजेंडाही पुढे नेल्याचं दिसतंय. पाहूयात नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री. मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जातील अशी चर्चा सुरू आहे. विरोधकही या संदर्भातला दावा करताना अनेक वेळा दिसल्या. मात्र विरोधकांच्या याच दाव्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पूर्णविराम दिलाय. मी महाराष्ट्रातच आहे, माझ्यावर राज्याची जबाबदारी असल्याचं म्हणत फडणवीस यांनी विरोधकांची तोंड बंद केली आहे. काही रिकाम टेकडे लोक पतंग उडवत असतात असं म्हणत फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात, मुंबईत असलो तरी चर्चा होतात. मला असं वाटतं की अनेक रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतात, त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या. रोहित पवारांनी पण तशीच चर्चा केली. ते म्हणतात की तुम्ही दिल्लीत गेलात तर अजितदादांच्या अनुषंगाने बोलला असाल आणि आता तुम्हाला वरतीच जायचं आहे केंद्रात, असं त्यांचं. नाही, मला असं वाटतं की ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या. मी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जात नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा या चर्चांना उधाण आलं होतं. याआधीही अनेकदा विरोधकांकडून अशा वावड्या उठवण्यात आल्या होत्या. तेव्हाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं होतं. बेस्ट एजुकेशन मिनिस्टर देवेंद्र फडणवीस हो सकते हैं, ये उसके ऊपर मोदी जी ने मन बना लिया है हमारी जानकारी है. वन ऑफ द बेस्ट एजुकेशन मिनिस्टर जो RSS के विचारधारा के हैं,
जो पढ़े लिखे हैं, इसे एक राज्य संभालने का अनुभव है। लेकिन दिक्कत ये है देवेंद्र जी की कि उनके बाद मुख्यमंत्री कौन बनेगा उस प्रेशर में वो है। लेकिन मोदी जी ने मन बना लिया है कि इस देश का एक अच्छा शिक्षा मंत्री, एजुकेशन मिनिस्टर देवेंद्र फडणवीस ही बन सकते हैं। ये लगभग दिल्ली की अंदर की बात है, अंदर की खबर है। भाऊ, हे सांगा, दिल्लीवरून तुम्ही काल आले, खूप बातम्या आल्या, चर्चा खूप आहे, वाढदिवस झाला आणि मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे, मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे। दरम्यान आज दिल्लीत जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रकल्पांसंदर्भात सकारात्मक चर्चा केली आहे। उत्तन विरार कॉरिडॉर आणि मेट्रो आणि नदीजोड प्रकल्पाबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतलेली आहे। राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली। केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे। आपलं जो काही उत्तन विरार कॉरिडॉर असेल, अशा विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात, आपल्या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात, अशा विविध संदर्भात वेगवेगळ्या स्टेजेसवर जे काही आपले प्रकल्प आहेत त्याची त्यांना माहिती देऊन आणि त्याला कसं एक्सपिडाईट करता येईल या संदर्भातला हा प्रयत्न होता। पुण्याची जी मेट्रो 3 आहे, जी टाटासोबत आपण तयार केलेली आहे, जी देशातली नवीन पॉलिसीतली पहिली PPP मेट्रो आहे, याचं जवळपास काम पूर्ण झालं आहे। आता त्याचं टेस्टिंग चाललं आहे। त्यामुळे त्याही संदर्भात मी माननीय मोदीजींना निमंत्रण दिलेलं आहे की याचं टेस्टिंग संपल्याबरोबर त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं आहे। तर त्याचा एक ॲडव्हान्स त्यांना मी इंटिमेशन दिलेली आहे। ते देखील त्या संदर्भात लवकरच आपल्याला तारीख देतील आणि आपणही कंप्लिशन एक्झॅक्ट कधी आहे आणि टेस्टिंग कधीपर्यंत पूर्ण होणार आहे त्यांना कळवल्यानंतर त्याचे उद्घाटन लवकरात लवकर करण्याचा आपला मानस आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील अशा चर्चा सुरू आहेत। खास करून विरोधक नेहमीच अशा चर्चांना हवा देताना दिसतात। मात्र मुख्यमंत्र्यांनी एक नव्हे अनेक वेळा या चर्चा तथ्यहीन असल्याचं सांगितलंय। तसंच आजही त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात असल्याचं ठामपणे सांगत विरोधकांवर हल्लाबोल केलाय। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय। त्यामुळे रायगडमध्ये असलेल्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळालाय। शिवसेना मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली। या निर्णयानंतर महाडमध्ये शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला, फटाके फोडले आणि गुलाल उधळत गोगावलेंच्या नावाच्या घोषणा दिल्या। नोव्हेंबर 2024 पासून या पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात रस्सीखेच सुरू होती। मंत्री आदिती तटकरे यांच्या नियुक्तीनंतर सुद्धा हा वाद शांत झाला नव्हता। अखेर बदललेल्या राजकीय समीकरणानंतर गोगावलेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। या निर्णयामागचं राजकारण आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया सांगणारा हा खास रिपोर्ट पाहूयात। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय। 1.5 वर्षाहून अधिक काळ चाललेल्या राजकीय रस्सीखेचाला पूर्णविराम मिळालाय आणि पालकमंत्री पदाची माळ अखेर भरत गोगावलेंच्या गळ्यात पडली आहे। महाड गोगावलेंचं होम ग्राउंड। निर्णय जाहीर होताच शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला। फटाके फुटले, गुलाल उधळला गेला आणि एकच नारा घुमला, एकच शेठ भरत शेठ। महायुती सरकार सत्तेत आलं आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरनं संघर्ष सुरू झाला। शिवसेनेकडनं भरत गोगावले यांचा दावा होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांच्या नावाची चर्चा होती। जानेवारी 2025 मध्ये आदिती तटकरे यांच्या नियुक्तीची घोषणा झाली, पण शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले। मुंबई गोवा महामार्गावर आंदोलन झालं, टायर जाळण्यात आलं आणि पालकमंत्री पदाचा वाद आणखी पेटला। त्यानंतर बराच काळ रायगडला पूर्णवेळ पालकमंत्री मिळाला नाही। मात्र राजकीय समीकरणं बदलली। विधान परिषद निवडणुकीत कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विजयी झाले। या निवडणुकीत शिवसेनेनं मदत केल्याचं बोललं गेलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही या विषयावर चर्चा झाली आणि अखेर निर्णय झाला। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नियुक्ती झाली। पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर गोगावलेंनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले।
आज माझी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि संपूर्ण महायुती सरकारचे मनापासून आभार मानतो. रायगड ही माझी कर्मभूमी आणि माझी मायभूमी आहे. या जिल्ह्याच्या मातीत वाढलो. इथल्या जनतेनं मला प्रेम दिलं, विश्वास दिला आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. माझ्यासाठी पालकमंत्रीपद हे केवळ पद नाही, तर रायगडच्या जनतेची सेवा करण्याची मोठी संधी आहे. दरम्यान भरत गोगावले यांचा परिचय आता आपण पाहूया. रोजगार हमी, फलोत्पादन, खार भूमीचे मंत्री भरत गोगावले हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी आणि महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. ते 2009 पासून सलग 3 वेळा महाडमधनं निवडून आलेले असून राजकीय वर्तुळात आक्रमक आणि स्पष्ट वक्ता नेता म्हणून ओळखले जातात. गोगावलेंच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे. जिथे मलिदा जास्त तिथे पालकमंत्रीपदासाठी चुरस अशी टीका संजय राऊतांनी केली. तर रायगडच्या जनतेला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र दळवींनी दिली आहे. ही छाती ठोकून ठोकून आतमध्ये गेली तेव्हा त्यांना ते मिळाले. पण चांगली गोष्ट आहे. त्यांचं एक स्वप्न होतं या लोकांचं. यांचं स्वप्न काय असतं? लोककल्याण हे स्वप्न नाही, काम करणं स्वप्न नाही. ज्या जिल्ह्यामध्ये जास्त मलिदा आहे तिकडलं पालकमंत्रीपद मिळावं आणि त्यासाठी हे एकमेकाच्या छातीवर बसले. आपण रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी किती मारामारा झाल्या तटकरे आणि गोगावलेमध्ये. आता म्हणतील आमचं काही नाही, आम्ही आता मोदीप्रमाणे घट्ट मिठ्या मारतो एकमेकांना. तसं नाही आहे. ते हे सोपं प्रकरण नाही आहे. आनंददायी दिवस निश्चित आहे, कारण आज मराठी सण नागपंचमी आहे आणि श्रावणी सोमवार आहे आणि या शुभदिनी आमचे बरेचसे पालकमंत्री झाले आणि खऱ्या अर्थाने रायगडच्या जनतेला न्याय मिळाला असं मी नक्की सांगेल. कारण गेले 1.5-2 वर्ष हा लढा आमचा चालू होता. खरं तर जनतेने दिला जनाधार शिवसेना दिला होता. 3 आमदार शिवसेना निवडून दिले होते. त्यात बरेचसे मंत्री झाले आणि अर्थातच बरेचसे पालकमंत्री होणार ही सगळ्यांची दाटून इच्छा होती आणि या लढ्याला आज यश आलं असं मी सांगेल. दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं म्हणत आता विरोधकांची तोंड बंद झाल्याचा टोला शिवसेना प्रवक्ते अरुण सावंतांनी लगावलाय. आता रायगडच्या विकासाचं नवं पर्व सुरू होईल असाही दावा शिवसेनेनं केलाय. त्यांच्याबरोबर आता जे कोणी इच्छुक होते त्यांनी आता गोगावले यांच्याबरोबर हिरिरीने काम करून रायगड जिल्हा कसा नंबर 1 राहील याच्याकरता प्रयत्नशील असलंच पाहिजे. आता खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याच्या विकासाचं नवीन पर्व सुरू झालेले असं म्हणता येईल. तर ज्या दिवशी तटकरेंचा मुलगा आमदार झाला त्या दिवशी गोगावले पालकमंत्री होणार, तर सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ होतं, स्पष्ट होतं. फक्त काही काळ गेला आणि या सगळ्या राजकीय कॉम्प्रोमाइज सत्तेसाठीच्या आहेत. तर त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या लोकांच्या जीवनात काही फरक पडेल असं मला अजिबात वाटत नाही. आणि सगळेजण जो विकास हा शब्द वापरतात तो विकास हा शब्द हे जेवणाच्या ताटात लोणचं जसं चवीला असतं घेतलेलं तोंडी लावायला, तसं विकास हा शब्द सर्व राजकारण्यांनी तोंडी लावण्यासाठी घेतलेला आहे. रायगडच्या राजकारणातला हा दीर्घ संघर्ष अखेर संपलाय. तटकरे विरुद्ध गोगावले या राजकीय संघर्षात अखेर गोगावलेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. महाडच्या रस्त्यांवर गुलाल उधळला गेला, फटाक्यांचा आवाज झाला आणि अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रायगडला अखेर आपला पालकमंत्री मिळाला आहे. आता संघर्षाची जागा विकासाच्या राजकारणानं घ्यावी हीच रायगडकरांची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा 1.5 वर्षाहून अधिक काळ रखडलेला तिढा अखेर सुटलाय. पण या निर्णयानं नाशिकच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. कारण नाशिक जिल्ह्यात महायुतीचे 3 मंत्री असताना सुद्धा नाशिकची पालकमंत्री पदाची धुरा जळगावच्या गिरीश महाजनांकडे सोपवण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाजनांकडे आधीच नाशिकची जबाबदारी होती. आता पालकमंत्री पदाची अधिकृत जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे आली आहे. महाजनांच्या नावावर शिक्कामोर्तब का झालं आणि स्थानिक 3 मंत्र्यांना डावलून बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्याला संधी देण्यामागचं राजकीय गणित काय, पाहूयात. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय. 1.5 वर्षाहून अधिक काळ चर्चा, दावे, प्रतिदावे आणि महायुतीतली रस्सीखेच या सगळ्यावर आता पडदा पडलाय. नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा जळगावच्या गिरीश महाजनांकडे आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनांच्या नावाला मंजुरी दिली. राज्य सरकारकडून त्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
पण या निर्णयाची खरी चर्चा होते ती नाशिकमध्ये महायुतीचे 3 मंत्री असताना बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्याला पालकमंत्रीपद का, यामुळे. नाशिक जिल्ह्यात महायुतीचे 3 मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, शिवसेनेचे दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवाळ. तिघेही नाशिकच्या राजकारणातले स्थानिक चेहरे. तरीही पालकमंत्रीपदासाठी निवड झाली जळगावचे गिरीश महाजन यांची. म्हणजे नाशिकचा पालकमंत्री, नाशिक बाहेरचा नेता. आणि याच निर्णयानं महायुतीच्या अंतर्गत राजकारणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. गिरीश महाजन हे भाजपचे ज्येष्ठ नेते, जामनेरचे आमदार, पक्षात संकटमोचक म्हणून त्यांची ओळख. महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुद्धा महाजनांच्या देखरेखीखाली सुरू होती. त्यामुळे पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळण्याआधीच महाजनांचा नाशिकच्या कारभारात हस्तक्षेप वाढला होता. त्यामुळेच काही वेळा त्यांचा उल्लेख अनधिकृत पालकमंत्री म्हणून सुद्धा झाला. आता मात्र अनधिकृतपणाला अधिकृततेची जोड मिळाली आहे. आपला पालकमंत्री म्हणून उल्लेख केलेला आहे. पालकमंत्री पदाचा प्रश्न आपण मी कालच सांगितलं पुण्याला आणि ते तुम्ही दाखवतायत. मी म्हटलं ते म्हणजे माननीय नाही, ते माझी आहे. तुम्ही आता अनेक लोकांचे कार्ड आहे बघा, व्हिजिटिंग कार्ड. माझे मंत्री असतात, माझे आमदार असतात, माझे खाते लिहितात. ते माझीच आहे, ते मान्यच नाहीये. तुम्ही तरी खुश दिसताय. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी सुरुवातीपासूनच महायुतीत रस्सीखेच होती. जानेवारी 2025 मध्ये गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती जाहीर झाली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी हा निर्णय स्थगित करण्यात आला. शिवसेनेकडून विरोध झाला. दादा भुसे यांच्या नावाचा आग्रह धरला गेला. राष्ट्रवादीकडून सुद्धा छगन भुजबळ यांचा दावा होताच. भुजबळांसारखा ज्येष्ठ आणि अनुभवी नेता नाशिकमध्ये असताना बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्याला पालकमंत्रीपद देण्याला राष्ट्रवादीचाही विरोध होता. याच कारणामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद तब्बल 1.5 वर्षाहून अधिक काळ रिक्त राहिलं. अखेर आज महाजन यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मला कुठे फार इंटरेस्ट नाही. तुम्ही बघितलं असेल की म्हणजे मला पालकमंत्री करा म्हणून मी कुठे टायर झाले, रस्ता रोको केला, 4 कार्यकर्त्यांना बोर्ड लावायला लावले. मी अजून एकदा सुद्धा बोर्ड लावायला लावलेलं नाही, कुठे आग्रह सुद्धा धरलेला नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे त्यात मी खुश आहे. कुंभमेळा हा या सगळ्या राजकीय गणिताचा महत्वाचा भाग. 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणि हजारो कोटींची विकास कामं प्रस्तावित आहेत. रस्ते, पाणी पुरवठा, वाहतूक, घाट, आरोग्य व्यवस्था अनेक विभागांचा समन्वय आवश्यक आहे. म्हणूनच नाशिकचं पालकमंत्रीपद हे केवळ राजकीय पद राहिलेलं नाही आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या पदाचं वजन आणखी वाढलंय. आणि याच काळात महाजनांकडे कुंभमेळ्याची जबाबदारी आधीच होती. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी महाजनांचं पारडं जड झालं. सिंहस्थ आता तोंडावर आलेला आहे आणि साधारणतः 36,000 कोटीची कामं नाशिक शहर आणि जिल्हा परिसरात चालू आहे. आणि या सगळ्या व्यवस्थेवर आपलं नियंत्रण असावं असं कोणत्याही पक्षाला वाटणारच. आणि भारतीय जनता पक्ष हा त्या दृष्टीनं अधिक सजग असल्यामुळे त्यांनी हे सुरुवातीपासूनच ठरवलं होतं. आणि गंमत म्हणजे कोणत्याही पक्षाला, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल, त्यांना धूप न घालता त्यांनी आपलं म्हणणंच पुढे रेटलं. आणि गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचे मधुर संबंध हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांची नियुक्ती ही तशी आता औपचारिक म्हणावी लागेल बातमी, परंतु सुरुवातीपासून ते त्याच थाटात वावरले. मंत्री दादा भुसे यांनी महाजनांच्या नियुक्तीचं स्वागत केलंय. स्थानिक पातळीवर महायुती एकत्रितपणे काम करेल असा विश्वास दादा भुसेंनी व्यक्त केला. गिरीश भाऊंचं मी आपल्या मालेगावच्या, नाशिकच्या नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये नाशिकचा सर्वांगीण विकास यासाठी आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी काम करू. मात्र या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटले आहेत. सुप्रिया सुळे यांनी हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलंय, तर आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळांसारख्या मोठ्या नेत्याला वाऱ्यावर सोडल्याची टीका केली आहे. हा प्रश्न तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला विचारायला लागेल, कारण का ते त्या गटामध्ये आज आहेत आणि त्याच्यामुळे ह्याचं उत्तर तो गटच देऊ शकेल. मी कसं देणार, तो त्यांच्या गटाचा अंतर्गत प्रश्न. पण भुजबळ साहेबांसारखा मोठा नेता जो अजितदादांच्या पक्षातून नाशिकचा पालकमंत्री व्हावा अशी त्यांची इच्छा होती, त्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं. जनतेची पण काही प्रमाणात इच्छा होती, कारण का लोक त्यांच्या पाठीमागे मोठे नेते, ज्येष्ठ मंत्री असल्यामुळे त्या ठिकाणी होते. त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडलं. अजितदादांच्या पक्षाला तर कुठंच गृहीत त्या ठिकाणी धरलं नाही. अजितदादांच्या पक्षाला रायगडमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागलं,
तशी तिथं नाशिकमध्ये मागणी असताना तिथेही त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागलं. म्हणजे अजितदादांच्या पक्षाला सगळीकडेच कॉम्प्रोमाइज करायचं ठरवलंय का काय, असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वाटप ठरलं असताना सुद्धा नाशिकच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डावलल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. छगन भुजबळ यांच्यासारखे अनुभवी ज्येष्ठ आणि स्थानिक नेते नाशिकमध्ये उपलब्ध असतानाही त्यांना पालकमंत्रीपद न दिल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. भुजबळ साहेब जे सर्व ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना या सगळ्या कामकाजाचा अनुभव आहे, ते स्थानिक आहेत, मूळ म्हणजे ते स्थानिक आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या खड्डेमय युक्त जे नाशिक किंवा नाशिक जिल्हा झालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये भुजबळ साहेबांना ते देऊन या नाशिकचा जो विकास गेल्या अनेक वर्षांपासून थांबलेला आहे, त्या विकासाला खऱ्या अर्थाने गती देण्यासाठी भुजबळ साहेबांना हे पालकमंत्री पद द्यायला पाहिजे होतं. पण मला माहिती नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाशिकमध्ये सातत्याने का अन्याय केला जातोय हे मला अजून समजत नाही. दरम्यान या निर्णयावर संजय राऊत यांनीही टोला लगावलाय. महायुतीत तडजोडी झाल्या आणि त्यानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदाची घोषणा झाली असा दावा त्यांनी केला. हे तुमचे मेंदे गटाचे नेते वारंवार पालकमंत्रीपदासाठी अमित शहाकडे, पालकमंत्रीपदासाठी प्रधानमंत्र्यांकडे, शेवटी काहीतरी त्यांच्या तडजोडी आपापसात झाल्या, ज्याला मुंबईच्या भाषेत मांडवली म्हणतात, हां त्या झाल्या. आणि आज आमच्या मोर्चाच्या शुभमुहूर्तावर नाशिकला घोषणा झाल्या. नाशिकमध्ये पालकमंत्री पदाची खुर्ची रिकामी होती. दावेदार मात्र नाशिकमध्येच होते. 3 मंत्री 2 पक्ष, पण पालकमंत्रीपद मिळालं जळगावच्या गिरीश महाजनांना. कुंभमेळ्याचं आव्हान मोठं आहे. नाशिकचा विकास आणि त्यासोबत महायुतीतील समन्वय दोन्हीची जबाबदारी आता महाजनांच्या खांद्यावर आहे. नाशिकच्या राजकारणात स्थानिक चेहरे बाजूला राहिले आणि अखेर बाहेरच्या जिल्ह्यातील संकटमोचक पालकमंत्री म्हणून पुढे आलाय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आधीच वेग आलाय. त्यातच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यानं नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. सोलापूरमधल्या कार्यक्रमात बोलताना गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. आता त्यावर स्वतः शिवेंद्रराजे आणि विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई काय म्हणाल्यात पाहूयात. पालकमंत्री पदावरून महायुतीत बऱ्याचदा कलगीतुरा नाराजी नाट्य बघायला मिळतं. नाशिक रायगड मधला पालकमंत्री पदावरून झालेला संघर्षही आपण बघितला. पण जिथे पालकमंत्री आधीपासून आहेत तिथेही सारं आलबेल आहेच असं अजिबात नाही. आता साताराच बघा. साताऱ्यात पालकमंत्री आहेत शिवसेनेचे शंभूराज देसाई, पण तरीही पालकमंत्री पदावरून महायुतीत आता ठिणगी पडली आहे. भाजपचे शिवेंद्रसिंहराजे साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे अशी इच्छा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी बोलून दाखवली आहे. खास करून आमचे बाबा 5 वर्ष आमच्या सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन होते. प्रचंड मोठं काम बँकेच्या माध्यमातून झालं. आम्ही त्यावेळी वेगवेगळ्या पॅनलमध्ये होतो, पण तरी सुद्धा संस्थेचं काम, सातारा जिल्ह्याचं काम हे राज्यातल्या आदर्शवत बँकांचं काम आहे. अशा पद्धतीचं सातारा जिल्हा बँक चालवण्याचं काम बाबांनी केलं. आताही ते त्याच संस्थेमध्ये काम करतात. साताऱ्यात माझा त्रास तुम्हाला जास्त होत नाही, पण माझी इच्छा आहे तुम्ही सातारचं पालकमंत्री व्हावं. बातमी करतील हे, पण माझी तर मनापासूनची इच्छा आहे. आणि मी ही इच्छा व्यक्त साहेबांच्या जवळ पण केली होती. म्हणजे शेवटी आम्ही दोघं मित्र आहोत आणि दोघं मिळून काम करतो. गोरेंच्या वक्तव्यामुळे महायुतीतली अंतर्गत धुसफूस समोर आली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सुद्धा मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. आता वाद थेट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर गोरेंच्या मनातलं आता ओठावर आलं. तर पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना असल्याचं देसाई म्हणाले आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनेच गोरेंसोबतच्या वादावर पडदा पडल्याचंही देसाईंनी म्हटलंय. हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आहे. आणि त्यामुळं दोघांनी मिळून तिघांनी मिळून त्यावेळी निर्णय घेतला आणि माझ्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. आता हा निर्णय हे तिघजणच घेणार आहेत. माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब
आणि मान्य सुनेत्रा वहिनी. त्यामुळं त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या अधिकार कक्षेत आपण काही वेगळं वक्तव्य करणं हे मला तरी उचित वाटत नाही, योग्य वाटत नाही. त्यामुळे या बाबतीतला निर्णय हे तिघ जण घेतील आणि ते तिघ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. फडणवीस साहेबांच्या अँटी चेंबरमध्ये साहेब, शिंदे साहेब, मान्य वहिनी, मी आणि मान्य मकरंद पाटील अशी आमची चर्चा झाली. आणि जी काही चर्चेमध्ये त्यावेळी ठरलं, ह्या गोष्टी काही अंतर्गत झालेल्या चर्चा उघड बोलायच्या नसतात. आणि त्यानंतर मी पाहिलं वाहिन्यांवर एकदा की मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितले की जे झालं ते झालं, त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे आणि आम्ही महायुती म्हणून एकत्र इथून पुढे सगळेजण काम करणार आहोत. अर्थात पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे गोरेंना नसून फडणवीस आणि शिंदेंना आहेत, असं एक प्रकारे देसाईंनी म्हटलंय. तर ज्यांनी पालकमंत्री व्हावं अशी इच्छा गोरेंनी बोलून दाखवली, त्या शिवेंद्रसिंहराजेंनी पालकमंत्री पदाबाबत कुठलाही बदल होणार नाही असं म्हटलंय. तसंच गोरे आणि आमचा एकमेकांवर विश्वास आहे म्हणून गोरेंचं प्रेम उतू जात आहे असंही त्यांनी म्हटलंय. हा विषय इथला नाही आहे आणि शेवटी काही हे विषय मुख्यमंत्र्यांना आता सगळीकडचे पालकमंत्री नेमून टाकलेले आहेत. आता काही कुठं बदल व्हायचा विषय नाहीच आहे. ते आता कसं आम्ही दोघं कार्यक्रमाला होतो, कार्यक्रमात आपलं भाषणात झालेला विषय तो. मी आणि जयकुमार गोरे साहेब आम्ही एकत्रच आहोत, भाजपमध्ये आहोत, आमदार पण आहोत आणि प्रेम ओतू चाललंय असं आमच्या दोघांचा एकमेकावर पहिल्यापासून विश्वास होता आहे आणि आम्ही नक्कीच भाजपसाठी म्हणून आम्ही दोघंही काम करतोय. आमच्यावर जबाबदाऱ्या एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. आता शिवेंद्रसिंहराजेंनी जरी पालकमंत्री पदाचा चेंडू टोलवून लावला असला तरी गोरेंच्या वक्तव्यामागे नेमका काय राजकीय संदेश आहे? ती केवळ त्यांची वैयक्तिक इच्छा आहे की येऊ पाहणाऱ्या बदलांची नांदी? याबाबत आता राजकीय चर्चा होत आहेत. काही दिवसातच जिल्हा बँकेची निवडणूक सुद्धा आहे, त्यामुळे गोरे विरुद्ध देसाई वादाला परत एकदा फोडणी मिळण्याचीही शक्यता आहे. तुषार तपासे, झी24 तास, सातारा. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH